सोनाली फॅशन शॉपला 30 किलोमीटरवरून येऊन व्हिजिट केलेलं आहे आणि इथं पाहू शकताय हे जे ब्लाऊज आहेत ते गावाचं मला नाव माहिती नाही, पण त्या काकी मला बोलल्या 30 किलोमीटरवरून आम्ही आलेलो आहोत रील्स पाहून. आणि झालं असं की काकींनी देऊन बरेच दिवस झालेलं, पण थोडंसं हाताला लागल्यामुळे मी काही म्हणजे एवढं जास्त लक्ष दिलं नाही. तर काकी बोलल्या आता करून टाक माझे तयार ब्लाऊज. इथं पाहू शकता त्यांना डीप गोल असा, जास्त पण डीप नाही आहे, नॉर्मल असा गोल गळ्याचे दोन्ही पण ब्लाऊज पाहिजे होते. आणि मटका डीप गोल हे असे गळे असतात, त्यांना असे कट लावले म्हणजे फिनिशिंग खरंच भारी दिसते. इथं पाहू शकता एक नंबर फिनिशिंग दिसते. आणि झालं असं जिथं आम्ही राहत होतो त्या पण काकी आलेल्या. कट किती छान दिसत आहेत पाहू शकता. इथं कट एकदम तिरके तिरके कट टाकायचे म्हणजे फिनिशिंगला एक नंबर गळा दिसतोय. अगदी मी सगळ्याच गळ्यांना कट मारते. कट जिथं आपल्याला म्हणजे वाटतं प्रॉब्लेम येतोय इथं कट लावणं गरजेचं आहे, तिथे मी कट देते. इथं पाहू शकता मी फोल्ड करायला लागले. आणि जेव्हा आपण फर्स्ट टाइम टीप टाकतो त्याच्यानंतर दाब टीप एक टाकायची, अस्तरवरून घ्यायची ती टीप, पिसावरून घ्यायची नाही कधी, कारण ते फुगे फुगे येतात त्यामुळे काही व्यवस्थित फिनिशिंग दिसत नाही आहे. तर इथं दिसायला एक नंबर आलेला आहे. आणि तुम्हाला मी टीप टाकल्यानंतर कसा दिसतोय हे सुद्धा दाखवणार आहे. इथं पाहू शकताय गोलगळा आणि एकदम मस्त अशी फिनिशिंग पायपिंग सारखं दिसतंय. तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही आणि बसायला सुद्धा खूप सुंदर बसतोय. मी कटोरीला फ्रंट भागाला सुद्धा अशीच फोल्ड करते दाब टीप टाकून मस्तपैकी, म्हणजे जे पायपिंग असते तशी. तर इथं काकी आलेलं पाहू शकताय. काकींशी गप्पा मारत मारत त्या काकींचा मध्येच एक ब्लाऊज मला अर्जंट द्यायचा होता, कारण ते एंगेजमेंटला जाणार होते आणि त्याच्यासाठी त्यांनी साडी घेतलेली. तर ब्लाऊज न एवढं दमवलं ना, अक्षरशः एवढे स्टोन होते, अक्षरशः मशनीच्या सुया 3-4 तुटल्या. तरी मला वाटलं म्हणजे जाऊ दे, काकी हे जुनं कस्टमर आहे माझं, पहिल्यापासून येतात ते. मी जेव्हा घरी काम करत होते तेव्हा पण माझ्याकडे येत होते आणि शॉप टाकल्यापासून तर कंटिन्यू येतात. कदम काकी असं म्हणतो आम्ही, म्हणजे त्यांचं कदम नाव आहे, जवळच्याच आहे तिथल्या वासुदाकोलच्या. तर म्हणजे त्यांचं काही मी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगणार नाही, पण काकी छान आहेत पहिल्यापासून. म्हणजे असं ब्लाऊज वगैरे त्यांना माझ्या आवडतात, फिनिशिंग आवडते आणि कौतुकसुद्धा करतात, छान शिवते. त्यांच्याशी बोललेलं मी थोडंसं शूटसुद्धा केलेलं आहे, तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे. आणि झालं असं जरा दिवसभरात जरासुद्धा बसायला भेटलं नाही, कारण बुधवार दुसऱ्या दिवशी बुधवार असल्यामुळे बुधवारची लाईट नसते सांगोलमध्ये. आणि आदल्या दिवशी जे काही द्यायचं आहे बुधवारी ते आदल्या दिवशी मला स्टिच करून ठेवावं लागतं, अगदी ड्रेस असो किंवा ब्लाऊज असो किंवा साड्या असो, सगळं म्हणजे आदल्या दिवशी स्टिच केल्यानंतर दुसऱ्या दिवशी निवांत आपलं झालं. बुधवारची लाईट नसते त्यामुळे आराम पण घेते आणि आपलं शॉप पण बंद असतं बुधवारी. प्रत्येक बुधवारी आपलं शॉप बंद असतं कारण लाईट नसते. आणि आपल्या ज्या मशनी आहेत ते सगळ्या इलेक्ट्रॉनिक आहेत. आपण जे पायावरती जुन्या होत्या हाफ सटल फुल सटल तशी पायावरती नाही. तर इथं पाहू शकता गळा कसा आला आणि कटोरीसुद्धा एक नंबर आलेली आहे, काकीला सुद्धा आवडली. आणि काकींशी बोलताना मी हे केलेलं आहे, तर काकीला विचारूया आपण. हे ब्लाऊज छान बसणार मला तर वाटतं. मागं डिझाईन आहे लो स्टोन आहे त्यालाच नाही काय करायची गरज नाही. आणि दिसत नाही त्याला फुगा बघा की आज छान झाला असेल. फुगा नसता छान झाला. मला शिवलेली फिलिंग छान वाटते. गळा तर बघा काकी एकदम परफेक्ट आलाय, आताच इथंच दिसतोय. आता तुम्ही घालून बघा. काकी चांगलं शिवते तर का मी ब्लाऊज शिवता येईल. हा माझ्यावर विश्वास आहे का? कसलाय किती बंद द्या, सुट्टे द्या, कसं बी चालते, त्याला काय नाही.